मोर्शी तालुक्यातील वर्हा येथील देव नदीत युवकाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल 12 दिवसानंतर मोर्शी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील वर्हा नजीक वर्हा व उदखेड गणपती मंदिराजवळून देव नदीत वाहत असून देव नदीच्या पात्रात 28 सप्टेंबर रोजी अर्धनग्न अवस्थेत गोपाळ गजानन शहाणे यांचा मृतदेह आढळून आला होता। पोलिसांनी त्यावेळी पाण्यात डुबून मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर मृतदेहावर काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आल्याने गोपाळची हत्या की आत्महत्या असा संशय वडील गजानन शहाणे यांनी व्यक्त केला होता। त्या दिशेने पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांनी बारकाईने तपास करून या प्रकरणी वर्हा येथील सिद्धार्थ गोरखनाथ बारसाकडे वय 19 वर्ष व संग्राम गजानन पंडागडे वय 16 वर्ष यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी तब्बल 12 दिवसानंतर दोन्ही आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी धवल देशमुख करीत आहेत। संजय गाडपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।